कोल्डप्लेचं आता म्हणजे ते आता कसं झालं माहिती का, कोल्डप्लेचं नाव येतं आता हसायला येतं. आजकाल सगळ्यांना कोल्डप्ले काय कळलं असेल. इंडियन क्लासिकलमध्ये आता बरेच आर्टिस्ट आहेत. आता फोकचे बघायला गेले तर आता फोकमध्ये एक नाव सांगेन जे बऱ्याच जणांना माहीत नसेल, सत्तार खान आहे. सत्तार खान जे सलीम सुलेमान सोबत राजस्थानी फोक जे गातात ते आहेत आर्टिस्ट. तर असे बरेच चांगले नावाची शेवटची जी कम्युनिटी होती ना ती स्पेन मध्ये झाली, सेटल झाली. ठीक आहे. आता ती लोक आता ते भिकारी होती, म्हणजे आपण भिकारीच बोलू शकतो, कारण ती लोक फिरायची. तर ते काय करायची, ती लोक आहे ना असं नृत्य सादर करायची किंवा म्युझिक प्ले करायची, म्हणजे ह्याच्यासाठी पैशांसाठी की आम्हाला काहीतरी खायला द्या वगैरे. तर ती जे आपण बोलतो ना फ्लॅमेको म्युझिक, ती म्युझिक आहे. ती लोक तेव्हा ती प्ले करायची आणि ते डान्स वगैरे आपण टॅप डान्स बघतो, तो त्या लोकांचं इन्व्हेन्शन आहे. मला राग वगैरे शिकायचे आहेत. पण तुला असं कधी वाटलं नाही की तुला राग येत नाही म्हणून तुला असं राग आला, असं कधी होत नाही का? पांच जोक मारू नको तू. स्वागत आहे तुमचं अधोरेखितच्या एका नव्या एपिसोडमध्ये. जर तुम्ही प्रिव्हियस एपिसोड बघितले नसेल तर त्याची लिंक्स मी आय बटनमध्ये देईन, ते तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. सो त्याच एपिसोडपैकी एक एपिसोड आज आपले गेस्ट अनिकेत परवडे यांचासुद्धा होता. आम्ही कोकणबद्दल बोललो होतो, म्हणजे कोकणातले गणेश उत्सव, कोकणातली भुताटकी किंवा कोकणातले जे आजकाल आपण ट्रेंडिंग म्हणजे असं बघतो की तिकडे जादूटोणा वगैरे असतो, तर असे अनेक किस्से आम्ही त्याच्यामध्ये डिस्कस केले होते. जर तुम्हाला तो एपिसोड बघायचा असेल त्याची लिंकसुद्धा मी आय बटनमध्ये देईन. तर मी त्या एपिसोडमध्ये असं बोललो होतो की अनिकेत हा म्युझिशियन आहे, अनिकेत पखवाज वादक आहे आणि तो मुंबईत आणि मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये भजनं करतो. सो अनिकेत, कसं वाटतं तुला पॉडकास्टमध्ये परत येऊन? पॉडकास्ट आपला चांगलाच झालेला, बरं वाटतं आता. तर आज आपण म्युझिकबद्दल डिस्कस करणार आहोत, राईट? सो आज अनिकेतला परत बोलण्याचं कारण होतं कारण की आम्ही दोघं म्युझिशियन आहोत. म्हणजे आता मी तर जास्त प्ले नाही करत, पण अनिकेत आता प्रॉपर म्युझिशियन झाला आहे. सो आम्ही विचार केलं की आमच्या दोघांचे थोडे एक्सपिरियन्स आम्ही थोडे चांगले असं शेअर करू शकतो किंवा आमचं म्युझिकचं नॉलेज आम्ही शेअर करू शकतो. सो तू इंडियन क्लासिकल असं चूज काय केलंस? ॲक्च्युली कसं झालं सांगू, मी अगोदर ना लहानपणी बँजो वगैरे वाजवायचो, त्यामुळे म्युझिक ते डोक्यात होतंच. बरोबर. आणि जेव्हा मी नालासोपाराला शिफ्ट झालो मालाडवरनं, तेव्हा इथे मला भजनाची आवड लागली. म्हणजे बाजूला ना भजन मंडळ होतं एक, आम्ही चाळीत राहतो आताही, तर तिथे भजन मंडळ होतं. तर ते ऐकत ऐकत ना आवड लागली क्लासिकल शिकण्याची, त्यामुळे पखवाज शिकायला स्टार्ट केलं. नंतर कॉलेजला आपण होतो ढाणूकरला, तिथे फोक ऑर्केस्ट्रा केला. फोक ऑर्केस्ट्रामुळे सगळे इन्स्ट्रुमेंट्स, आणि तेव्हा तुला गोल्ड मेडल सगळे मिळाले होते. हां, तेव्हा ते आमचं ढाणूकर म्हणजे आपलं ढाणूकर कॉलेज चांगल्या लेवलला होतं. आपल्या कॉलेजमध्ये किती अशी मराठी इंडस्ट्रीमध्ये माणसं आहेत, म्हणजे ऍक्टर्स आहेत. म्हणजे पूर्वी सुद्धा होते समीर चौगुले, हां म्हणजे अगोदर सुद्धा होते समीर चौगुले, समीर दादा, परत अनिकेत विश्वासराव, आपल्याच कॉलेजचा किती मोठा ऍक्टर झाला. हो, आणि परत पुष्कर श्रोत्री वगैरे. हां, त्या काळी त्यांनी म्हणजे आपला ढाणूकर गाजवलाच नाटकांच्या एकांकिकेच्या थ्रू किंवा नाटकां थ्रू. आणि आता हा प्रथमेश परब वगैरे म्हणजे, आणि प्लस आता जे सिरियल चालतात ना झी मराठी किंवा दुसरा स्टार प्रवाह, त्याच्यात पण आपले कॉलेजमधले भरपूर, कॉलेजमधले माझे सगळे बरेच फ्रेंड्स आहेत कॉलेजमधले. तर आणि ते तुला माहिती तुझा फ्रेंड तो विभव राज्याध्यक्ष, हां विभव वगैरे, ऍक्च्युली ते आमचे सिनियर्स आहेत. फ्रेंड म्हणताना हां फ्रेंड आहेत, ते फ्रेंडली होते सगळे. तर आम्हाला ते सिनियर्स होते, प्रथमेश परब, विभव राज्याध्यक्ष, परत अजून बरेच मित्र वगैरे होते, यशोमान आपटे वगैरे. आम्ही तर एकत्र फोक ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा काम केलंय. तेच, म्हणजे तिथूनच तुझं म्युझिकचं असं म्हणजे प्रॉपर असं चालू झालं. हो, तिथनं म्हणजे झाली 5-6 वर्ष झाली. तिथनं मग ती ओढ लागली, तेव्हा मग पखवाज शिकायला घेतलं. त्यानंतर पखवाज नंतर ढोलकी ऐकून शिकलो, कारण तेव्हा कशी फायनान्शियल कंडिशन एवढी स्ट्रॉंग नव्हती आमची. कॉलेजमध्ये जर आपला एवढा पैसा जायचा, 16 हजार वर्षाचे, 20 हजार वर्षाचे आपल्याला जायचे. त्यानंतर मग ढोलकी ऐकून शिकलो. तबला पण थोडा असाच हातात घ्यायचा, म्हणून तो वाजवावा लागायचा. तबला आता शिकायचा आहे थोडं. नंतर मग अशी म्युझिकची ओढ लागत गेली इंडियन क्लासिकलमध्ये. मग आम्ही भजन मंडळ होतं, त्या भजन मंडळात जाणं. परत आता बऱ्याच ठिकाणी भजन वगैरे होतात, तिथे वाजवतो. तर तशी ओढ, म्हणजे समजा एकाला यायचं असेल या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, इस्पेशली इंडियन क्लासिकल, तर असंच आपण येऊ शकतो, म्हणजे कॉलेज थ्रू वगैरे किंवा. हा, म्हणजे एखाद्याला जर स्टार्ट करायचं असेल तर तबला किंवा हार्मोनियम, म्हणजे शिकायच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही बोलत आहे, म्हणजे सपोज एकाला करिअरच करायचं आहे
तर त्यांनी असंच म्हणजे कोणाच्या हाताखाली वगैरे हो. शोज वगैरे प्ले करून म्हणजे कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करून असंच हा पुढे जाऊ बरोबर शकतो. करू शकतो. आणि प्लस सेम वेस्टर्नचं पण सेमच आहे. तर वेस्टर्नचं कसं ते कॉलेजमध्ये थोडासा कमी इन्फ्लुएन्स आहे वेस्टर्न म्युझिकचा, हा कारण की सध्या तर सगळ्या कॉलेजमध्ये आता सगळ्या इंडियन क्लासिकलच घेतात लोक. नाही 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 हे चुकीचं बोलतोय तू. वेस्टर्न आहे. हो वेस्टर्न आपल्या डहाणूकरमध्ये पण वेस्टर्न होतं, इंडियन क्लासिकल सुद्धा होतं, म्हणजे लाईट वोकल म्हणतो आपण. ते लाईट वोकल प्लस वेस्टर्न, मग परत प्युअर इंडियन लाईट वोकल क्लासिकल. म्हणजे काय बोलतोय? लाईट वोकल एक सिंगिंगचा प्रकार आहे. तर मला काय एवढं नॉलेज नाही त्याबद्दल, पण जेव्हा आम्ही फोक ऑर्केस्ट्रा किंवा माईम वगैरे करायचो तेव्हा त्यावेळेला हे सगळं कानावर पडायचं. आता लाईट वोकलची रिहर्सल आहे, वेस्टर्नवाल्यांची रिहर्सल आहे. तर ती मजा वेगळीच होती कॉलेजच्या वेळेला. पण आता हे आपण भजनचं वगैरे आपण असं बोलतो, भजन किंवा इंडियन क्लासिकल वगैरे, तर मला असं वाटतं की त्याचे ऑडियन्स आहेत ना अजून पण सध्या कमीच आहेत. म्हणजे बोलतात ना असं म्हणजे आता रेशिओ जर म्हणायला गेलं तर कदाचित 80-20चा रेशिओ असू शकतो किंवा 90-10चा, 90:10. म्हणजे जास्त 90:20 म्हणजे 20 म्हणजे 90 वेस्टर्नवाले असतील आणि 10 कदाचित इंडियन क्लासिकलवाले असतील. पण आता त्यांचं जे नंबर आहे ना स्टॅग्नेंटच आहे. म्हणजे आधी असं नाही बोलू शकत की आधी कमी होते, पण त्यांची नंबर असे इन्क्रीज नाही होते. हा पण म्हणजे बघायला गेलं तर वेस्टर्नायझेशन सगळं वेस्टर्नायझेशन झाल्यामुळे आजकाल वेस्टर्न म्युझिक खूप हे झालंय, प्रसिद्ध झालंय. हो. आणि इंडियन क्लासिकल सुद्धा हल्ली इंस्टाग्राम याच्यामुळे म्हणजे सोशल मीडियामुळे हल्ली त्या गोष्टीला सुद्धा खूप हे आहे. नाही पण जर तू बॉलिवूडचे सॉंग्स बघितलेस ना, तर आता अरिजित सिंगचे सॉंग बघितले, अरिजित सिंगचे, त्याच्या जर तू बॅकग्राऊंड म्युझिक ऐकलीस ना त्याच्यामध्ये जास्त इंडियन क्लासिकल इन्स्ट्रुमेंट असतात. बॉलिवूडमध्ये वगैरे तबला वगैरे आपण वापरतो, तबला, हार्मोनियम वापरतो, ढोलकी वापरतो बॉलिवूडमध्ये, डफ पण वापरतात. डफ वगैरे सगळे परकेसिव्ह इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो. त्या अँगलने आपण जर विचार केला ना की आहे स्कोप आहे इंडियन क्लासिकल. हो खूप स्कोप आहे. पण कसं तिथपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. हो तेवढं ओळखी पाहिजे. दिवसाला 5-6 तास रियाज लागतो तुझा. आणि कसं आहे ती एकच गोष्ट तू धरून राहिलास तर त्या क्षेत्रात तू टिकू शकतो. नाहीतर 8 तास तुझे जॉबमध्ये, 4 तास ट्रॅव्हलिंगमध्ये, मग तू 1 तास येऊन थकून भागून येऊन रियाज करणार, मग ते पण मनापासून नसणार, मग ते ह्या गोष्टी नाही होत. म्हणजे करिअर ह्याच्या समजा करायचं असेल वेस्टर्न किंवा इंडियन क्लासिकल असू दे, आपल्याला जास्तीत जास्त टाइम द्यावाच लागणार. हो कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे ना. कन्सिस्टन्सी त्याशिवाय नाही होत. रियाज वगैरे. आणि सिंगरचं एकदा बघितलं ना, सिंगर्सला तर खूपच जास्त रियाज लागतो. प्रॉपर असं डेडिकेटेड असं त्यांना एक रूम लागतो. रियाज सगळ्यांनाच लागतो. सगळ्यांना लागतो ठीक आहे, पण आपण कसं आता सपोज तुला तर ढोलकी शेही करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे, तर तू आहे ना ढोलकीला असं उशी लावून पण प्रॅक्टिस करू शकतो का, जेणेकरून आवाज जास्त येऊ नये म्हणून. कारण की मी ड्रमर्स लोकांचं बघितलंय. ड्रमर्स लोकांचा मोठा बेस असतो ना खाली, मोठा ड्रम, तिकडे पाठी ना उशी लावतात का, जेणेकरून जास्त आवाज येऊ नये. प्लस असे छोटे छोटे ड्रम्स असतात ना, तिकडे पण ती लोक असं काय ते वगैरे लावतात का, कारण की जास्त आवाज येऊ नये. पण तसं सिंगरचं नाही होऊ शकत. सिंगरला त्या स्केलवर समजा हायर स्केलवर त्यांना प्रॅक्टिस करायची आहे, तर त्या स्केलवर त्यांना गावंच लागतं. ती लोक थोडे नाही असं काय लावणार आहेत. तर माझ्या मते सिंगर्सला थोडं पुश करावंच लागतं. हो एक्स्ट्रा माईल. आणि मला वाटतं ना की आपलं इंडियन क्लासिकल म्युझिक खूप हार्ड आहे. म्हणजे बघायला गेलं ना शिकण्याच्या बाबतीत, म्हणजे खूप काही शिकणार काय, म्हणजे पोर्शन आहे ना खूप वास्ट आहे. तसा वेस्टर्नला इतकं नसावं कदाचित. वेस्टर्नला आहे. वेस्टर्नचा एक प्रॉब्लेम काय माहिती आहे काय, आपण आहे ना अमेरिकन म्युझिक जास्त हे करतो वेस्टर्नच्या नावाखाली, की जे US मध्ये चालतं ते वेस्टर्न म्युझिक आहे. पण बघायला गेलं ना पूर्ण जगात एवढं म्युझिक आहे ना, एवढा स्केल्स आहेत, एवढं हे आहेत ना, की आपण वेस्टर्न समजा टर्म बघितला ना एक रिजन मध्ये, तर एवढं आहे ना, एवढं शिकण्यासारखं आहे ना की विचार करू नको. म्हणजे त्याच्यामध्ये ब्ल्यूज आलं, R&B आलं, किती काय काय जॉनर्स आहेत. मग तसं आपल्या इंडियन परकशन मध्ये सुद्धा आहे. परकशन, नॉन परकशन या दोन्ही गोष्टी पकडल्या तर किती काय शिकणार काय. प्लस आपलं हे पण आहे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक प्लस कर्नाटिक क्लासिकल म्युझिक, बायफर्केशन आहेत. मग ते प्लस त्यांची लय पण आहे वेगळी असते ना. म्हणजे कर्नाटिक म्युझिकमध्ये ना लई आणि म्हणजे लयकारी ही शिकणार की आहे. म्हणजे जे आपल्या इथे इंडियन म्हणजे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आपण जे म्हणतो हिंदुस्थान क्लासिकल म्युझिक, त्यात जी लयकारी होत नाही ना ती तिथे चालते कर्नाटकमध्ये. हो म्हणजे ते पावना, सवा असे वगैरे लयचे प्रकार एकदम थोडे डीप, 1/4, 1/3
म्हणजे तू बीट बद्दल बोलतोस का? हा बीट बद्दल. आता एक बीटचं 1/4 काय असणार, 1/3 काय असणार, हाफ तर सगळेच करतात, 1/3 1/4. तर हे सगळं तिथे खूप चालतं असं कर्नाटक. आणि प्लस त्यांचे इन्स्ट्रुमेंट पण थोडे वेगळे असतात ना. मी असं ऐकलंय जे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आहे, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, तिकडे लाकडाचे इन्स्ट्रुमेंट युज होतात. आणि जर तू साऊथ साईडला गेलास ना म्हणजे कर्नाटिक म्युझिक मध्ये, तर तिकडे मेटल ब्रासचं ते लोक वापरतात. आता लाकडाचं म्हटल्यावर तिकडे आपल्याकडे मृदुंग आहे, जसा पखावज तसं तिथे मृदंगम आहे. सिमिलरिटी आहे इन्स्ट्रुमेंट्समध्ये. काही गोष्टी सिमिलर आहेत, काही गोष्टी वेगळी आहेत, त्यामुळे ते बायफर्केट केलं गेलंय. नाही, मला असं थोडं ना कल्चरल डिफरन्स वाटतो. कल्चरल डिफरन्स. कारण की जर आपण जर नॉर्थ साईड बघितली ना, ती नॉर्थ साईड थोडी अशी पुरर मध्ये होते, म्हणजे बोलताय ना थोडं असं गरीब. म्हणजे आता बघ ना, पखावाज वगैरे आपल्या इथे भजनात जास्त वापरतो, सोलो वगैरे वाजवणारी मंडळी कमी आहेत. पण तू जर त्या नॉर्थ साईडला गेलास, बिहार किंवा उत्तर प्रदेश किंवा त्या साईडला, जिथे जुनी माणसं खूप म्हणजे खूप पूर्वीपासून पखावाजचा इतिहास आहे पखावाजचा. पखावाज सोलोला तिथे प्राधान्य दिलं जायचं. पखावाज काहीतरी याच्याशी रिलेटेड आहे, गणपतीशी काहीतरी रिलेटेड आहे ना. म्हणजे असं मायथॉलॉजी ती मान्यता आहे आपली की पखावाज हे गणपतीचं वाद्य आहे, म्हणजे त्यांनी इन्व्हेंट केलेलं. म्हणजे असं म्हणणं आहे की जेव्हा शंकर तांडव वगैरे करायचे ना, तेव्हा गणपती त्यावर ठेका धरायचे, धरके धरके धर शिव शिव हर 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 कथक. म्हणजे असे हे जे बोल आहेत ते त्यावर पखवाजवर वाजले जायचे. आणि म्हणून आपण पखवाजला एवढं पूजतो वगैरे. बघा आता कोणी पखवाज वाजवायला वगैरे घेतला की त्याच्या आधी पाया वगैरे पडतो. इन्स्ट्रुमेंट आपण प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला आपण मान देतो. बरोबर. पण असं वेस्टर्नचं नाहीये. किंवा आता कर्नाटकचा आपण बोलवतो, कर्नाटिक म्युझिकचं, तर मी ते कल्चर बद्दल बोलवतो. ते खाली साऊथला असं ती लोक ब्रास किंवा मेटल काय यूज करतात, कारण की त्यांची जी रिजन होती किंवा त्यांची जी हिस्ट्री होती ना, ते रिच होती, म्हणजे जास्त पैशावाले होते, त्यांचे राजा वगैरे. त्याच्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये आलं, म्युझिकमध्ये आलं ते कल्चर पूर्ण रिच. सेम नॉर्थच नव्हतं. नॉर्थ साईडला कसे थोडेसे गरीब जास्त होते, त्याच्यामुळे ते असे लाकडाचे युज करायचे. ते थोडे कल्चरल डिफरन्स आहे. आणि ऍक्च्युली कसं हे लाकडाचं आता हल्ली बनायला लागलं ना, म्हणजे काही काळापूर्वीच. पण जेव्हा पखवाज जेव्हा त्या काळी जेव्हा पहिला बनला, तेव्हा तो असं म्हणतात की मातीचा बनवलेला. म्हणजे तू अजून काय बोलू शकतो म्हणजे डिफरन्स बद्दल किंवा दोन्ही म्युझिक बद्दल? डिफरन्स तेच, तिथे लयकारी खूप छान चालते. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे, इथली जी मंडळी असतात ना, ती कर्नाटिक म्युझिक शिकायला जातात. म्हणजे जे तबला वगैरे शिकतायत ना किंवा पखावाज वगैरे शिकतायत, ते तिथे जाऊन ती लयकारी शिकून येतात. एखाद्या गुरु करून मग ते शिकून येतात. ते मग आपण इंडियन क्लासिकलमध्ये यूज करतो, त्याचा खूप वापर केला जातो. आणि ते घराणे, ते कन्सेप्ट काय आहे? म्हणजे आता आपण नॉर्थ साईडला बघतो, तिकडचे असे मोठमोठे असे घराणे आहेत ज्यांची स्वतःची एक म्युझिक स्टाईल आहे, तर ते नक्की काय आहे ते? आता घराणे वेगवेगळे घराणे आहेत. म्हणजे आता पखवाजमध्ये कसं झालं, असे घराणं, भातखंडे घराणं, असे वेगवेगळे घराणे आहेत. तसेच तबल्यामध्ये फारुखाबाद घराणं वगैरे असे. म्हणजे परकशन साईडचं सांगतोय? हो, परकशन साईडचं. नाही, सिंगिंगमध्ये पण त्याच प्रकारे काहीसं असेल. तर मग हे झालं, म्हणजे प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे ना, तर प्रत्येकाने ती वेगळी शैली. आता तबल्यामध्ये ता असा बोटाने चाटीने वाजला जातो, तबल्याचा ता. पण तोच पखवाजमध्ये खुला पंजाने आपण ता वाजवतो. अच्छा, म्हणजे वेगळी स्टाईल आहे. आणि पंजाबचं आणि पंजाबमध्ये एक घराणं असं आहे, तिथे तबल्याला म्हणजे जसा पखवाजला ता मारतो ना, तसाच तबल्यावर ता मारतो त्या पंजाने. तर वेगवेगळी शैली आहेत. पण त्याच्या साऊंड मध्ये काय फरक नाहीत का? म्हणजे साऊंड मध्ये फरक पडतो ना. आता पखवाजचा साऊंड थोडा असा. नाही, आता तबल्याचं तू बोललास, तबल्यामध्ये काय मिडल फिंगरने काय आपण ता प्ले करतो, आणि पंजाबमध्ये ओपन फिंगरने ना काहीतरी असं. पण आता दोन्ही वेगवेगळ्या प्ले करायची स्टाईल वेगळी आहे, पण त्यांना साऊंड एकच आहे. साऊंड एकच नाही, म्हणजे तबल्याचा साऊंड एकच आहे, पण ती प्ले करण्याची पद्धत वेगळी आहे. आता जसं तू गिटारचं घेतलं की आपण स्ट्रमिंग करतो. आता तुझी इंडियन स्ट्रमिंग पद्धत वेगळी असेल आणि ते फ्लॅमिंगो काहीतरी आहे ते. नाही, पण त्याचं साऊंड पण वेगळं असतो ना. आता मी नॉर्मल स्ट्रमिंग केली, म्हणजे 4 बीट वाली. पण आता तू फ्लामेंको बोलला, फ्लामेंको मध्ये पण थोडी रॉम्बा स्ट्रमिंग बोलतात त्यांना. रॉम्बा स्ट्रमिंग पूर्ण वेगळी असते, साऊंड वेगळा असतो. पण समज एकाच गिटारवर ते वाजलं तर थोडा फरक जाणवेलच ना. गिटार सेम असतो, पण तू बोलतो ना स्ट्रमिंग पॅटर्न हा वेगळा. मग तसंच थोडा वेगळा आवाज येतो. म्हणजे पंजाचा ता जो भरीव आवाज असतो थोडा. पण तो असं आयडेंटिफाय करायला प्रॉब्लेम येत नाही का? नाही, आयडेंटिफाय होतो तो.
कारण की आता सपोज तू आता समजा बघून सांगू शकतोस ठीक आहे बा हा त प्ले करतोय पंजाबवाला हा. आणि दुसरा नॉर्मल त हा, प्ले ते ऐकून सुद्धा सांगू शकतो. पण आता तू ऐकून कसं तुला कळणार कळणार ते ऐकून तुला पण त्यासाठी ट्रेनिंग लागते ना. ट्रेनिंग लागते, थोडं नॉलेज सुद्धा लागतं ना. बरोबर आहे. हा, आता बघ ना हे तबला वगैरे मोस्टली लाईट सॉंग्स मध्ये यूज करतात. आता आपल्या इंडियन बॉलिवूडमध्ये तर सगळं तबल्यावरच बरंच चालतं. हा, मग तसा पखावाज वगैरे तुला म्हणजे एखादा अभंग वगैरे चालू असेल तर तुला लगेच पखावाज ओळखता येईल, कारण त्याचा थोडा असा बेझी असा भरगतचा आवाज असतो पखवाजचा, आणि तबला थोडा लाईट वाजतो. बरोबर. आता आपण वेस्टर्नचं बोलूया थोडं. आता वेस्टर्नचं कसं, आता तू जस्ट आता गिटार मेन्शन केलंस ठीक आहे, तर माझ्या मते गिटार हे प्रॉपर असं वेस्टर्न म्युझिक नाही बोलू शकत, कारण की गिटारचा इन्व्हेन्शन हा स्पेनमध्ये झालेला कदाचित. ठीक आहे, जर ती हिस्ट्री माहिती आहे का, स्पेनमध्ये जे आपण जो फ्लॅमेंको म्युझिक हे म्हणजे म्युझिक तिथून अशी निघाली आहे फ्लॅमेंको म्युझिक, त्याची हिस्ट्री तुला माहिती आहे का काय? काय होतं माहिती का, आता जेव्हा खूप वर्षांपूर्वी जेव्हा टर्किश रुलर होता, त्याचं नाव मला माहित नाही, ते त्याने आहे ना एक आहे ना वॉर झालं होतं. इंडियामधला एक कोणतरी राजा होता आणि प्लस तो टर्कीचा एक कोणतरी राजा होता. ठीक आहे, त्यांच्यामध्ये वॉर झालेलं आणि तो वॉर आहे ना तो टर्कीचा राजा जिंकलेला. ठीक आहे, आता त्याने तो वॉर जिंकलेला, मग त्याने आहे ना जे बंधक होते ना म्हणजे त्या वॉर मधले वगैरे किंवा तिकडच्या रिजन मधले इंडियातले, ते त्याने बंधक घेऊन तो टर्कीला गेलेला. ठीक आहे, त्यांनी गुलाम बनवलेला. तर काही वर्षांनी आहे ना त्याचं मन परिवर्तन झालं, म्हणजे बोलतात ना की तो एकदम चांगला झाला. त्याने जे बंधक होते ना त्यांना फ्री करायचं डिसाईड केलं की हा भाई तुम्ही लोक जावा आता, पण त्याची एक कंडिशन होती. तो बोलला की तुम्ही आहे ना परत इंडियाला जाऊ शकत नाही, म्हणजे त्या दिशेने तुम्ही जायचं नाही, तुम्ही भले कुठेही जावा पण तुम्ही इंडियाला जायचं नाही रिटर्न. मग त्या लोकांनी काय केलं, जर तू टर्कीचा मॅप बघितलास ना, टर्की कसं युरोप आणि एशियाच्या मध्ये प्रॉपर. ठीक आहे, मग त्यांनी आहे ना त्याच्या अपोजिट दिशेला त्यांनी जायला चालू केलं त्या इंडियन लोकांनी, म्हणजे युरोप साईडला. तर ते युरोपला आहे ना असे समजा आता त्याने युरोपला अशी एंट्री केली ना, थोडी अशी कम्युनिटी आहे ना थोडीशी सेटल होत गेली युरोपमध्ये, थोडी अशी. आणि जी शेवटची जी कम्युनिटी होती ना ती स्पेन मध्ये झाली, सेटल झाली. ठीक आहे, आता ती लोक आता ती भिकारी होती, म्हणजे आपण भिकारीच बोलू शकतो, कारण की ती लोक फिरायची. तर ते काय करायची, ती लोक आहे ना असं नृत्य सादर करायची किंवा म्युझिक प्ले करायची, म्हणजे ह्याच्यासाठी पैशांसाठी की आम्हाला काहीतरी खायला द्या वगैरे. तर ती जे आपण बोलतो ना फ्लॅमेंको म्युझिक, ती म्युझिक आहे. ती लोक तेव्हा ती प्ले करायची आणि ते डान्स वगैरे आपण टॅप डान्स बघतो वगैरे, तो त्या लोकांचं इन्व्हेन्शन आहे, त्या इंडियन लोकांचा. ते जाऊन जेव्हा स्पेनमध्ये सेटल झाले ना, तेव्हा स्पेनमध्ये जाऊन त्या लोकांनी हे सगळं डान्स वगैरे करायला चालू केलेलं. त्यांना ऍक्च्युली ना रोमानी लोक बोलतात, म्हणजे स्पेनमध्ये त्यांना जिप्सी बोलतात, पण युरोपमध्ये त्यांना रोमानी लोक बोलतात. तर ते जिप्सी लोक तिथे सेटल झाली, ती लोक त्या आपल्यासोबत ते म्युझिक ट्रेडिशनल ते घेऊन आले आणि ते स्पेनमध्ये ते जाऊन ते अजून ते हे झाले, पसरले. तर ते खरं तर ते इंडियन म्युझिकच आहे, ते फ्लॅमेंको म्युझिक. हा, तर ते टेक्निकली बघायला गेलं तर गिटार तसं तर आपलं इंडियनच आहे ते, टेक्निकली असं बघायला गेलं तर. तसं तर टेक्निकली मग आपलं तुझा आता कराटेवरचा एपिसोड होता, हा ते पण तर आपलंच आहे, इंडियनच आहे, बोधी धर्माने हे केलेला. म्हणजे ते असंच आहे, आपण आहे ना एकमेकांची शैली अडॉप्ट करतो आणि आपल्या रिजनमध्ये जाऊन ते लोक म्हणजे बोलतात ना की आत्मसात करतात आणि मग आपला टच देऊन अजून थोडं पसरवतात. तर असं अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे, तुला माहिती कोणतं, जे आपण आत्मसात केलं आणि आपल्या ह्याच्यामध्येच मिक्स करून घेतलंय? हार्मोनियम. हा, हार्मोनियम आपलं नाहीये, माहिती आहे ना, हार्मोनियम ब्रिटिश लोकांचं आहे. ब्रिटिश की जर्मनी आहे माझ्या लक्षात नाहीये, करायची जर्मन असेल, ते आपलं नाही माहिती आहे. जर्मन लोकांचं करायची असेल, ते ब्रिटिशांनी अडॉप्ट केलं आणि तिकडून मग इंडियामध्ये आणलं आणि इंडियामध्ये येऊन मग ते आपण इंडियन क्लासिकल मध्ये इन्व्हॉल्व हे केलं. आणि ऍक्च्युली असं म्हणतात की म्हणजे हे नॉलेजचा भाग झाला की पेटी वगैरे ना भजनात नाही वापरायची, म्हणजे अगोदर असे म्हणायचे, कारण की भजन तर खूप आधीच आहे ना. हो, आणि कसं म्हणजे 200 वर्षापूर्वी आली नाही, म्हणजे आता ही पेटी किंवा ढोलकी हा मादीचा प्रकार झाला. आणि कसला प्रकार म्हणजे मादी, नर आणि मादी म्हणतो ना आपण. ओके. हा, तर पखावज आणि पखावज वगैरे ह्या गोष्टी झाल्या नर साईडच्या, म्हणजे असं. तर म्हणजे पूर्वीचे बुवा वगैरे म्हणायचे, सिंगर्स वगैरे म्हणायचे की ह्या गोष्टी भजनात वापरू नये, पण हल्ली पण फक्त असं नर असं हे करतात का, नर इन्स्ट्रुमेंट वगैरे असं काय? हा, म्हणजे आता बघ ना, आता चंद्र आणि सूर्य कसं, सूर्याला आपण नराची उपमा दिली आणि चंद्राला आपण स्त्रीची उपमा दिली ना, मादीची उपमा. तर तसंच ते इन्स्ट्रुमेंट मध्ये. अच्छा, हे मला माहित नव्हते, फर्स्ट टाइम तुम्ही नर. हा, आता ढोलकी म्हटल्यावर ढोलकी काय मादी आहे. हा, ती
म्हणजे हाय पिचचा इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून तिला कदाचित मादी ह्याच्यात म्हणजे ही कन्सेप्ट आहे इंडियन हो म्हणजे आहे नर मादी. हो तसे असं वेस्टर्न मध्ये असे खूप असे फेमस असे म्युझिशियन्स आहेत, म्हणजे आता लिंकिन पार्क झाला किंवा मायकल जॅक्सन झाला किंवा अजून कोल्डप्ले. कोल्डप्लेचं आता म्हणजे ते आता कसं झालं माहिती का, कोल्डप्लेचं नाव येतं जातं हसायला येतं आजकाल सगळ्यांना कोल्डप्ले काय कळलं असेल. मला वाटतं तू मला इंट्रोड्यूस केलेलं जेव्हा वेस्टर्नला ना, म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी तुला सजेशन्स विचारलेले की मी इंडियन शिकतोय पण मला वेस्टर्न बद्दल काहीतरी सांग, काय कुठली गाणी ऐकू, मला इंग्लिश सुधारायचं होतं माझं. हो तर कुठली ऐकू, तर तू मला सजेशन दिलेलं येल्लो ऐक, परत लिंकिन पार्क कोल्डप्लेचं येल्लो, आणि लिंकिन पार्कचं कासल ऑफ ग्लास ते ऐक, असं ह्या असे बरेच गाणी सांगितले तू. नाही ऍक्च्युली चांगले चांगले आर्टिस्ट आहे माहिती का, खूप आपलं युथ आहे ना जास्त आहे ना वेस्टर्न म्युझिककडेच म्हणजे नाही मला तर खूप वेस्टर्न म्युझिक खूप आवडतं, पण इंडियन क्लासिकल त्याहून खूप आवडतं. ऍक्च्युली मला पण. तुला माहिती का, जेव्हा आपण थोडं अजून मॅच्युअर होतो ना तर आपल्याला इंडियन क्लासिकल जास्त असं म्हणजे आता कसं झालं माहिती आहे, आता तू म्हणजे ई शिकलास ना, मग तुला कका की म्हणजे ती बाराकडे शिकायची अशी ओढ लागते ना. तर तसंच आहे. नाही आता आपण कोल्डप्ले बद्दल बोलतो ठीक आहे. आता कोल्डप्लेचं काय आलं माहिती काय, आता ती लोक येतात आणि लोकांना ना तिकीट नाही, लोकांना तिकीटमध्ये इंटरेस्ट नाही, लोकांना स्टोरीजमध्ये इंटरेस्ट आहे की नाही मी असं कोल्डप्लेला राहणार आणि इंस्टाग्रामवर स्टोरीज टाकणार की मी त्या कॉन्सर्टला असं जाऊन आलो म्हणून. तर तसं तो सीन आहे ना इंडियन क्लासिकलमध्ये थोडं मिसिंग आहे की लोक जास्त असं एक्सायटेड नसतात बघायला गेलं तर. हा एक्सायटेड म्हणजे कसं माहिती आहे, तिथे त्या तसल्या कॉन्सर्टला ना बरीच जाणकार लोक जातात. ज्यांना क्लासिकल बद्दल नॉलेज आहे किंवा ज्यांना म्हणजे लोक तिथे ऐकायला जातात. म्हणजे पुण्यात फील करायला जातात. म्हणून बघ ना बाहेरगावी वगैरे म्हणजे युरोपला वगैरे किंवा कुठे इतर कुठे कॉन्सर्ट्स होत राहतात. आता उस्ताद झाकीर हुसेन वगैरे आहेत, त्यांचे कॉन्सर्ट्स, परत उस्ताद बिस्मिल्ला खान होते, बरेच जण होते त्यांचे कॉन्सर्ट, आणि ते एकदम हाऊसफुल असतात, म्हणजे एकदम असं पिन ड्रॉप सायलेन्स एकदम. आणि मला असं म्हणजे माझं डोकं विकं वगैरे कधी फिरलं ना असं, किंवा असं टेन्शन किंवा काही झालं ना की मी उस्ताद बिस्मिल्ला खान किंवा अशी त्यांचे म्हणजे बासरी किंवा शेणाई किंवा हरिप्रसाद चौरसी ते त्यांचंच काय नाही का असं युट्यूबला लावून ऐकत बसतो. आणि प्लस आता रिसेंटली ना नोबेल प्राइज होता तर त्याच्यामध्ये ह्यांनी सुद्धा प्ले केलं होतं. सर्व प्लेअर आहेत ना अमजद अली खान, त्यांनी तिथे प्ले केलं होतं. तेव्हा मला किती भारी वाटलं की बाय इंडियन क्लासिकल म्युझिक पूर्ण असं वर्ल्डवर रिप्रेझेंट करतात ती लोक. म्हणजे ऑडियन्स आहे पण आपलीच माणसं ऐकत नाहीत. हो, आणि कसं आता इंडियन क्लासिकल म्युझिक हा एक भाग झाला, पण आपल्याकडे फोक म्युझिक पण किती प्रकारचे आहेत. म्हणजे वेगळे आहे का फोक आणि इंडियन क्लासिकल? फोक म्हणजे रुरल म्युझिक झालं. फोकला काय म्हणणार, रुरल झालं. रुरल आता फोक म्हणजे काय, रुरल म्युझिक झालं. महाराष्ट्रीयन फोक, बिहू तुला अजून लक्षात आहे? ऍक्च्युली बिहू काय झालेला सीन, आम्ही फोक डान्स घेतलेला कॉलेजमध्ये, तेव्हा बिहूला म्हणजे बिहू मला इंट्रोड्यूस झाला. बिहू हा प्रकार मला पण मस्त आहे बिहू. मला लिटरली 1-2 महिने तेच ऐकत असायचो बिहू. माहितीये आता माझं काय कसं झालं माहित आहे, मी 2-4 भजन ऐकतो, मग भजन ऐकून थोडं बोर झालो की मग थोडं 3-4 गाणी वेस्टर्नचे ऐकणार, ते बोर झालं की मग बिहू लावणार, म्हणजे असमीज. पण मस्त आहे ते बिहू. म्हणजे जर तुम्ही ऐकलं नसेल ना बिहू तर नक्की ऐका, एकदम सुंदर आहे. हो, त्यांचा डान्स. प्लस असं महाराष्ट्रामध्ये असं कोणतं फोक म्युझिक आहे का? महाराष्ट्रीयन फोक म्युझिक आता काय लावणी झाली ना. लावणी फोक म्युझिक मध्ये येतं. लोकनृत्य, लोकगीत, लावणी झालं. परत लावणी नृत्याचा प्रकार आहे. पोवाडा झाला. पोवाडा. तर हे महाराष्ट्र पोवाडाची हिस्ट्री मला कदाचित वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आली, कारण की त्यांची जी ग्लोरी होती म्हणजे त्यांची म्हणजे जे वॉर जिंकायचे ते कॅप्चर करायला पोवाडे कंपोज करायला लागले. हो, म्हणजे प्रबोधन करायचे ते त्या म्युझिकने एक अशी रचना करून ते कंपोज करायचे की म्हणजे कंपोज करून ते प्रबोधन करायचे, सांगायचे की बाबा असं असं राजांनी. जसं वेस्टर्न साईडला ती लोक शायरीमध्ये करायची किंवा पोएम्स मध्ये हे करायचे, तसं आपल्या इथे पोवाडा म्हणजे स्पेशली महाराष्ट्रामध्ये पोवाडा. सो आता झालं बिहू प्लस पोवाडा. आणि अशा असे कोणते म्हणजे इंडियामधले असे कोणते फोक म्युझिक आहे का? राजस्थानी आहे ना. राजस्थानी, बरोबर, राईट. राजस्थानी म्युझिक खूप फेमस आहे, फोक म्युझिक.
म्हणजे पूर्ण इंडियामध्ये आहेच प्लस वर्ल्ड वाईड सुद्धा खूप फेमस आहे ते. हा मग बऱ्याच गोष्टी त्या युज होतात तिथे. खूप म्हणजे चांगलं. खूप चांगलं म्हणजे ऐकावं असं वाटतं ते म्युझिक. म्हणजे जर तू रील्स वगैरे बघत असशील हो तर रील्स मध्ये पण. आणि प्लस आहे ना त्याचा इन्फ्लुएन्स आहे ना, जर तू इथे बघितलास आपलं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा जो नॉर्थन साईड आहे ना, हा तिकडे सुद्धा त्याचा इन्फ्लुएन्स आहे राजस्थानी म्युझिकचा. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत ना. आता मी क्लिप करायची समजा मला भेटली ना तर मी लिंक त्याची देईल डिस्क्रिप्शन मध्ये. हा ते काय ना अफगाणिस्तानमध्ये का असे मोठा आर्टिस्ट नाही बोलू शकत, म्हणजे असे कोणतरी प्लेअर आहे त्यांनी आहे ना एक बॉलिवूडचं सॉन्ग प्ले केलं होतं एका इन्स्ट्रुमेंटवर. एवढं छान वाटतं ना ते एकदम. म्हणजे असं ते पूर्ण असं सिनरी होती. म्हणजे मग बोलतो ना असं बॅरेन लँड असतं तिकडे, असं काय म्हणजे पूर्ण सुखा प्रदेश. हा म्हणजे तो कदाचित 1 तारा वगैरे असेल, 1 तारा 2 तारा असे इन्स्ट्रुमेंट ऍक्च्युअली. पण ते एवढं छान होतं ना ऐकायला. आणि म्हणजे लिटरली असं स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं, एवढं छान होतं ते इन्स्ट्रुमेंट. खूप तर ते मला भेटलं ना ते स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट असतात. हा स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटच होता. बरोबर. ते खूप चांगलं असं सुदिंग असतं ऐकायला. आता स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट वरून आठवलं मला, सांग जे पियानो आणि पेटी असते ती परकशन आहे की स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे? पेटी. आता बघ आपण परकशन मध्ये काय पकडतो, असं एखादं इन्स्ट्रुमेंट जे आपण स्ट्रक केल्याने किंवा हात वगैरे म्हणजे हाताने स्ट्रक केल्याने किंवा एखाद्या गोष्टीने मारल्याने जो साऊंड प्रोड्यूस करतो ते आपण परकशन. मग पखावजला हाताने वाजवतो, स्टिक यूज करतो, ड्रम्स झाले, हे सगळं परकशन मध्ये आपण पकडतो. आणि आता तू बोललास पेटी, जे ब्लो म्हणजे ज्यासाठी हवा लागते. आता बासरी वगैरे झालं, बासरी, पेटी. बासरी परकशन आहे की नॉन परकशन आहे? नॉन परकशन नक्की ना. बासरी ब्लोईंग इन्स्ट्रुमेंट आहे. तर आता हे बासरी वगैरे झालं, म्हणजे जे ब्लो करतो आपण वाऱ्याने जे चालतात, म्हणजे हवेच्या दाबेने जे इन्स्ट्रुमेंट चालतात, बासरी, पेटी, हे सगळे नॉन परकशन झाले. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट सुद्धा त्यात झाले. मग का मी हा प्रश्न विचारला माहिती आहे का तुला? पेटीचं फंक्शन माहित असेल की ते कसं म्हणजे यूज होता, यूज म्हणजे कसं वर्क करतं ते. आता आपण एक बटन दाबलं ना, ते एक असं एक हॅमर असतो, त्या स्ट्रिंगवर असं स्ट्रक होतो. तर आता त्याच्यामध्ये 2 हे इन्व्हॉल्व झाले. एक स्ट्रिंग स्ट्रक होते प्लस हे होतो तो हॅमर पडतो. ते 2 टाईपचं होतं, परकशन आणि नॉन परकशन मध्ये पण येतं. आणि प्लस त्याच्यामध्ये हवा सुद्धा यूज होते. म्हणून त्याला नॉन परकशनच पकडलंय. एकदम ते युनिकच इन्स्ट्रुमेंट आहे ते पेटी. म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रिंग पण इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये स्ट्रकिंग इन्व्हॉल्ड आहे, प्लस एअर फ्लो इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे लिटरली एकदम बेस्ट इन्स्ट्रुमेंट आहे ते. सो आता आपण वेस्टर्न मध्ये बघतो की असे वेगवेगळ्या प्रकारचे असे म्युझिक आहेत. म्हणजे अल्टरनेटिव्ह रॉक, हेवी मेटल, R&B, ब्लूज वगैरे असे म्हणजे खूप आहे. कचरा पूर्ण लिटरली पण असं कचरा आहे तिकडे, म्हणजे इन गुड वे. असं आपल्या लोकांना हिपहॉप माहित असेल फक्त, नाही असं नाही, लोकांना आहे. तुला माहिती आहे का अवेअर आहेत लोक. आता कोल्डप्ले बद्दल आपण बोलतो, ठीक आहे. कोल्डप्ले आहे ना, आता कोल्डप्लेचं आता जॉनर काय आहे त्यांचं? अल्टरनेटिव्ह रॉक असं जॉनर आहे. म्हणजे फक्त एकच नाही आहे, तसे तसे खूप म्युझिक बनवतात. पण सपोज लेट्स से अल्टरनेटिव्ह रॉक त्यांचं एक असं जॉनर आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ते लोक खूप म्युझिक बनवतात. म्हणजे EDM झालं वगैरे, असं त्यांचे वेगवेगळे असं जॉनर आहे. तसं इंडियन क्लासिकल तसं वेगवेगळं असतं काय? आता इंडियन क्लासिकलमध्ये आपल्याकडे राग आहेत, ताल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे ते आपण बघू शकतो जॉनर आहेत ते आपले इंडियन क्लासिकलचे, राग ताल. म्हणजे असं म्हणता येईल. कारण की मी असं ऐकलेलं जे तबला त्याच्यावर 360 काहीतरी ताल आहेत, 360 प्रकार. हो बरेच आहेत. म्हणजे जुन्या लोकांनी जे त्यांनी रचलेत. मग लक्ष्मी ताल, परत म्हणजे जे कोणाला माहित सुद्धा नाहीत लक्ष्मी ताल वगैरे आहेत. आता केहरवा, दादरा, हे सगळ्यांना माहित आहे. भजनी ठेका वगैरे. आणि अजून एक आहे ना एकदम बेसिक ताल, म्हणजे आता बेसिक 3 ताल, 3 ताल, चौताल, सुलताल आणि उठाण उठाण हे प्रकार आहेत. म्हणजे त्या तालातले प्रकार आहेत. म्हणजे आता उठाण म्हणजे एखादी गोष्ट आपण जेव्हा स्टार्ट करतो ना तेव्हा तो प्रकार जो वापरला जातो त्याला उठाण म्हणतात. अच्छा, उठाण म्हणजे एखादा बोल समूह, म्हणजे तिट ताता तिट ताता तिट धा धा धिक धाना तिक धाना धिक धाना, मग ही उठाण झाली. उठाण म्हणजे आता माझी जेवढी अंडरस्टँडिंग आहे मी सांगू शकतो. उठाण म्हणजे काय माहिती काय, 2 असं एक ब्रिजचं काम करतो, म्हणजे एक फिलरचं काम करतो जर वेस्टर्नच्या टर्म मध्ये बोलायला गेलं तर. बरोबर. म्हणजे बोलतात ना की असं एक फिलरचा असं थोडा रोल आहे उठाणचा. तसं खूप प्रकारचे असे उठाण असतात. तर ते उठाण एक मला माहित होती बेसिक लेवलची एकदम. तर ते एकदम म्हणजे बोलतात ना की एकदमच बेसिक लेवलचे जे बिगिनरला आपण शिकवतो.
काहीतरी असं अच्छा, तुम्हाला बोलता येतं. तिट धा हे बेसिक उठाण आहे. एकदम बेसिक उठाण तिट म्हणजे ता, ते पण तिट ते ता. ऐकायला पण छान वाटतं. ते उठाण आहे ना बेसिक उठाण, ते पण ऐकायला एकदम छान वाटतं. ते हो. मस्त आहे. प्लस आता ते राग वगैरे आपण ऐकतो ना, तर राग बद्दल तुला असं काय माहिती आहे का स्पेसिफिक? नाही, रागाबद्दल एवढी माहिती नाही मला, पण तालाबद्दल थोडीफार माहिती आहे. कारण की तू परकशन साईडला हा, हा. येतो, ते सिंगर तेच मला राग वगैरे शिकायचे आहेत. पण तुला असं कधी वाटलं नाही की तुला राग येत नाही म्हणून तुला असं राग आला, असं कधी होत नाही का? पांचट जोक मारू नको तू. नाही, पण मी तुला माहिती का आपल्या वेस्टर्न मध्ये जे ब्लूज आहेत ना, ब्लू जॉनर, जर ते आपण इंडियन क्लासिकल मध्ये कन्वर्ट केलं ना, तो राग भिंपाल असली होतो, भिंपाल असली. हा, तर ते आता मी हे ऐकून आहे कानावर. कारण की स्वर काय, स्वर 7च आहेत. असं नाही की वेस्टर्न मध्ये 15 स्वर आहेत आणि इंडियन मध्ये 7 आहेत. सारे किंवा पदनिसा डोरेमिफा सोलाटी असं काहीतरी आहे ना ते मला पण आता डोरेमिफा सोलाटी CDEFGABC. हा, ते त्यांचे वेगळे नोटेशन वेगवेगळे. तर ते सेमच नोट्स आहेत ऑब्व्हियसली. म्हणजे थोडंफार तर ते सिमिलॅरिटी येणारच, भले तिकडची ब्लूज असू दे नाही ते इकडचा कोणता राग असू दे, ते थोडंफार सिमिलॅरिटीज येणारच. ते प्लस असे खूप सारे राग आहेत, जर ते आपण बघितले ना बॉलिवूड म्युझिक मध्ये वगैरे, तर ते राग यूज झालेत, पण ते आपल्याला म्युझिक ऐकायला कळणार नाही. जसं आपलं कुन फाय कुन, ते कशावर आहे सांग? कोणत्या रागावर आहे? राग भैरवी. विचार कर, कुन फाय कुन राग भैरवीवर आहे. मला हेच शिकायचं, मला राग शिकायचे, कारण त्याचा ना परकशनला पण खूप यूज होतो. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जर चांगली माहिती असली ना, तर आपण त्या गोष्टीला चांगलं वाजवू शकतो, म्हणजे साथ चांगली करू शकतो आपण असं. प्लस इयर ट्रेनिंग वगैरे ती पण इम्पॉर्टंट असते म्युझिक मध्ये. आपण आता एक थोडा गेम घेऊया, ठीक आहे? आता मी एक आहे ना म्युझिक असं तुला गेस करायला लावणार, आणि तू पण सुद्धा एक इंडियन क्लासिकलचं मला गेस करायला लाव की असं कोणतं आहे, ठीक आहे? आता मी तुला सांगतो, वेस्टर्नचा एक बँड आहे, वेस्टर्न USA चा. तर ते लोक आहे ना जास्त आपल्या करिअरमध्ये ना हेवी मेटल म्युझिक प्ले करूनच एकदम मोठे वर्ल्ड वाईड फेमस झालेत, आणि ते 2011ला इंडियामध्ये सुद्धा आलेले, बँगलोरमध्ये. कोणत्या बँड आहे सांग? मेटालिका असेल. हा, मेटालिका. तुला कसं आलं रे मेटालिका? तू ऐकत नाही वेस्टर्न? मेटलवर ना ते गेस केलं. काही फालतू जोक एकदम. मेटलवर मेटालिका. हो, अच्छा, मला नॉलेज नाही तेवढं. आता तू विचार मला एक. सगळ्यात नावाजलेला तबला प्लेयर ऑब्व्हियसली उस्ताद जाकीर हुसेन. हे तर लहान मुलाला सुद्धा येणार. अच्छा, बासरी प्लेयर हरिप्रसाद चौरसिया है ना? माहिती आहे मला, आपल्याला इंडियन क्लासिकल म्युझिक आहे यार, मला माहित असणार. आता तुला एक टफ पण देतो, ठीक आहे? हा असा ब्रिटनचा सिंगर आहे जो आधी रस्त्यावर गायचा, ठीक आहे? आणि रस्त्यावर गाऊन तो त्याचे व्हिडिओज युट्यूबवर टाकायचा, आणि आज तो पूर्ण जगात फेमस आहे. आणि तो आता रिसेंटली इंडियामध्ये सुद्धा आलेला. त्याने अरिजित सिंग सोबत सुद्धा त्याने हे केलेलं. एड शिरन असेल. मी त्याला फॉलो करतो. म्हणजे तू मला जेव्हा वेस्टर्न म्युझिकला इंट्रोड्यूस केलेलं तेव्हा मला तू एड शिरनचीच गाणी सांगितलेली. कोणतं मला तर लक्षात नाही. मला तर करायची ते शेप ऑफ यू माझं ऍक्च्युली लक्षात आहे. शेप ऑफ यू नाही, तू मला 2 गाणी सांगितलेलीस, अजूनही लक्षात आहेत. एक होतं परफेक्ट. अच्छा, परफेक्ट. हा, माहिती आहे. मला वाटतं ते डिवाइड अल्बम आहे काहीतरी ना तो. मला ऍक्च्युली तर मी एवढा फॅन नाही रे. परफेक्ट आणि थिंकिंग आउट लाऊड. अच्छा, ओके. हा, ती 2 गाणी सांगलेली. हो, तर ती आज परफेक्ट चांगलं गाणं आहे का? परफेक्ट एकदम. थिंकिंग आउट लाऊड पण खूप चांगलं. थिंकिंग आउट लाऊड ते पण मस्त. हा, ठीक आहे. म्हणजे चांगलं सिंगर असं काय बोलू शकत नाही. जस्ट की मी माझ्या टाईपची म्युझिक तो प्ले नाही करत, म्हणून मी जास्त ऐकत नाही. आणि अजून कोणता इंडियन क्लासिकल जास्त कोणते हे आहेत म्हणजे आर्टिस्ट वगैरे कोणते? इंडियन क्लासिकलमध्ये आता बरेच आर्टिस्ट आहेत. आता फोकचे बघायला गेले तर आता फोकमध्ये एक नाव सांगीन जे बऱ्याच जणांना माहीत नसेल. सत्तार खान आहे. सत्तार खान जे सलीम सुलेमान सोबत राजस्थानी फोक जे गातात ते आहेत आर्टिस्ट. तर असे बरेच चांगले नावाजलेले आर्टिस्ट फेमस असे बरेच फेमस आर्टिस्ट सुद्धा आहेत, आणि असे बरेच आर्टिस्ट जे चांगले सुद्धा आहेत पण ते इतके फेमस नाही आहेत. ऍक्च्युली फेमस होणं त्यांचे हे नाहीये, म्हणजे बोलताना पुरावा नाहीये की ते बेस्ट आहेत की नाही. तर फेमस होणं एक वेगळी गोष्ट आहे, आणि एक टॅलेंटेड असणं वेगळी गोष्ट आहे. अशी खूप अशी इंडियन क्लासिकल म्युझिशियन्स आहेत, म्हणजे इन्क्लुडिंग यू, म्हणजे जे टॅलेंटेड आहेत पण फेमस नाही आहेत, म्हणजे एवढा त्यांना फेम नाहीये. पण आपण म्हणजे त्या लायकीचे पण म्हटलं तू जस्ट आता स्टार्ट केलं, तुझ्या करिअरचं स्टार्ट. आपण बिगिनर, आपण म्हणजे लर्नर आहोत, आणि आपण त्या लेवलचे पोचू तेव्हा पोचू किंवा. सो थँक्यू सो मच अनिकेत, तू आल्याबद्दल. तुझं आपलं जे नॉलेज आहे संगीताचं किंवा म्युझिकचं, तुझं इंडियन क्लासिकलचं मग किंवा माझं थोडं वेस्टर्नचं झालं, तर लोक म्हणजे खरंच एंटरटेन झाले असतील.
थोडी अशी युनिक इन्फॉर्मेशन वगैरे त्यांना भेटली असेल. सो थँक्यू सो मच तू आल्याबद्दल पॉडकास्टमध्ये. नाही, वन्स अगेन थँक्यू बोलवल्याबद्दल. आणि ॲक्च्युली मी या पॉडकास्टला तयारच नव्हतो, पण तू बोललास की आपण ॲज अ डिस्कशन करणार आहोत म्युझिकबद्दल काहीतरी. बरोबर. जेवढं आपल्याला नॉलेज आहे तेवढं आपण डिस्कस करणार आहोत, म्हणून आपण हे आणि आपण तेच केलं. ऍक्च्युली मी तुला काही क्वेश्चन नाही विचारले, तू मला काही क्वेश्चन नाही विचारले, जे काही होतं ते डिस्कशन होतं. सो तुम्ही सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा, अनिकेतला सोशल मीडियावर फॉलो करा. अनिकेतचा यूट्यूब चॅनल आहे संगीत नाद म्हणून. तो त्या चॅनलवर पर्कशनचे छोटे छोटे अशी बीट्स टाकत असतो, पखवाज वादन वगैरे तो टाकत असतो. प्लस तो इंस्टाग्रामवर सुद्धा ॲक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर सुद्धा त्याचे रील्स येत असतात म्युझिक रिलेटेड. सो नक्कीच त्याला फॉलो करा. सो या चॅनलला जरा सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय. Adios amigos.